माणसं विचित्र आहेत दादा. कुठल्या गोष्टीचा काय अर्थ काढतील भरोसा नाही, काय विचारतील भरोसा नाही, काय सांगतील भरोसा नाही. माणसं कशी आहेत दादा, यांना यांच्या भाषेत समजवावं लागतं. तुम्हाला साध्य करून दाखवते, ऐका बरं का. अकबर आणि बिरबल माहित आहे, अकबर आणि बिरबल. महाराज अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला. बरं ह्या प्रश्न विचारायच्या आधी अजून एक प्रश्न विचारते. इथं बसलेले माळकरी हातावरी करा, ज्यांच्याकडे तुळशीची माळ आहे. माता मावल्या बऱ्याच आहेत, पुरुष मंडळी बी बरेच आहेत, घ्या खाली. आता माळकरी आहेत म्हणल्यावर एकादश करत असाल, करता का? हा करता ना, बरोबर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी जो अकबर आणि बिरबलाला विचारला. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? जी हाडाचे माळकरी त्यांना प्रश्न कळला आणि त्यांचीच कळी खुलली, बाकीचे बिना आखली आहेत महाराज बरं का. त्यांना एकादश माहित नाही त्यामुळे प्रश्नही कळला नाही. आमची आयुष्य खाडं खोडं खाण्यात गेलो महाराज, आम्हाला काय कळतंय. चला सांगा माळकरी प्रश्न काय, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायचे? माळकरी उत्तर द्या, कशानं सोडायची? एकादशीला चतुर्थी येत नाही, उत्तर बरोबर. एकादशीला चतुर्थी येत नाही. आता हेच उत्तर बिरबलाने अकबराला दिलं. अकबर आपल्यासारखा शहाण्या डोक्याचा होता. ती म्हणला येत नाही बीत नाही सांगू नको, आली तर. ती म्हणला येत नाही र, आली तर आम्ही प्रेमानं सांगतो दारू पिऊ नको, ही आम्हाला म्हणतात. पिली तर आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नको, ती आम्हाला म्हणतो केली तर मग कर की, मला विचारून करतो का महाराज, बिनधास्त कर. तसं बिरबल म्हणला राजा हो येत नाही. अकबर म्हणला आली तर, बिरबल म्हणला येतच नाही. म्हणला आली तर, बिरबल म्हणला ह्याला याच्याच भाषेत सांगावं लागतंय. ऐक म्हणला, जर एकादशीला चतुर्थी आली ना, लोणी माहित आहे लोणी? अय बदनापूरच्या बाया, लोणी लोणी कसलं असतंय? काळ पांढरं असतंय. जागे आहेत म्हणायचं, जागे आहेत ना का गेलात? झोपी झोपी आहेत ना. चला मग महाराज लोणी, लोणी घ्यायचं, लोण्याचे भजे करायचे. बाया लोण्याचे भजे करायचे आणि ती भजे तुपात तळायचे. बाया कशात तळायचे? तुपात. कशाचे भजे? लोण्याचे. अकबर म्हणला एवढं बी येड्यात काढू नको का, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाही आणि झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मगापासून हेच सांगतोय, एकादशीला चतुर्थी येत नाही, फक्त सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे बरं का. मग नामदेव राय तू खूप बरा आहे, आम्हाला आमच्याच भाषेत सांगतात. लय काळजी करू नका, फक्त आपापल्या कर्तव्याला जागे राहा. बरं लेकरांचं कर्तव्य काय? मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. संतांचं काय? भगवंताची प्राप्ती करणं. तुमचं आमचं कर्तव्य काय दादा? सांगू तू तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपलं कर्तव्य आहे त्याचं नाव घेणं. आता लेकरांचं कर्तव्य मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. पण आमच्या पोरांचं कसं आहे, कॉलेज म्हणून सांगते बरं का, आमच्या पोरांचं कॉलेजच्या शिक्षणाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असतं. पोरांनो खरं आहे की नाही? कुणी कुठला ड्रेस घातलाय, कसल्या कलरची वडणी घेतली, कुठनं निघाली, कुठं चालली, कुठल्या गलीतनं येते, कुठल्या गलीत जाती, कुणाची लेक आहे, कुणाचा जावई आहे, सगळं माहित असतं आम्हाला. बरोबर आहे की नाही? अरे जेवढ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करताना तेवढ्याच गोष्टी जरा बाकीच्याही प्रेमाने करत जा महाराज. अभ्यासाकडे आमचं जरा सुद्धा लक्ष नसतं. आमचं स्वप्न बिप्न काय नाही बघा. आईबापानं धाडलं म्हणून कॉलेजला यायचं, शिक्षक शिकवतात म्हणून शिकायचं, जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. स्वप्न बिप्न काय नाही. तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीला जिद्द लागते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न गाठण्याची जिद्द पाहिजे दादा. हे स्वराज्य घडलं ना, हे उगच घडलं नाही दादा. माझ्या राजमाता मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पुरं पडलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज. उगाच जन्माला नाही दादा. आता आमच्या बाया म्हणतात ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. मला सांगा बदनापूरच्या बाया, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? होतंय. तुमचा पिक्चरच लागतंय महाराज, फक्त त्याची बायको आल्यावर. तुम्हाला सोपा वाटतो का खेळ? नवल वाटतं मला नवल बाया तुमचं. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या
डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघते आत. तिच्या त्याचीवर रंगला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही. राम राम काय वयात राणा राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. लेकरं उगच बिघडत नाहीत आणि लेकरं काय कमी बिघडली का दादा? अय पुढची पोरं ताट बसा रे, इथली ताट बसा, इथली ताट बसा रे, ताट पण ताट बसा जरा. लुक ॲट हिअर, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. पोरांनो मी काय सांगते, मोठ्यानं काय सांगते, मोठ्यानं पोर आहेत तुम्ही, मी पोरगी. हा काय सांगते, काय सांगते? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. त्यांना कळतं यातली यातली पोरगी वेगळी आहे. पण पटपट उत्तर द्या. गेल्या त्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून, ती बापण्याला हप्ते बरोबर बरं का. पोरगा गाडीवर फिरवतो पोरीला, म्हणून काय फिरवत्यात दादा, बसताना अशी बसत्यात मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही, उगा आपलं जनावर दुसरीकडे जाऊन येऊन धरून ठेवायचं महाराज, दुसरं काही सुद्धा नाही. आणि पोरांनो तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे फालतू धंदे करता त्याला प्रेम म्हणतात? गुरी दिसली आणि गालात हसली की निघाला कुत्र्यासारखा वास काढीत. छत नाही उगा यांच्या सख्या बहिणीसारखी म्हणून सांगते, लाजा राहिलं नाही यांना जरा सुद्धा नाही महाराज. शिक्षक समोर आहे, काय मायबाप समोर आहे, काही नाही. पोरगी दिसली की ह्याला वाटतंय मी काय अख्ख्या जगाच्या सातबाऱ्याचा मालकच आहे काही घे. आणि पुन्हा बोलताना तिला ही बी जात गुणाची नाही, ही चार शब्द बोललं की ही प्रेमात पडतंय. अक्कल नावाची चीज नाही पोरींनो तुम्हाला. अरे इलेक्शन होस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे. कशाला लोक यांच्यावर राजकारणी बोलण्यात पडतो. काय बोलतो महाराज पोरीला, काय तू दिसती, काय तू चलती, काय तू हसती. तिला वाटतं मी इंद्राची अप्सराच आहे काय. कॉलेजला यायच्या 3 तास आधी आरशा समोर उभा राहते, 3 तास नाही नाही ते खड्डे भरती. महाराज पोरींनो आज मला सांगा, चेहऱ्याला किंमत आहे का? आज जर चेहऱ्याला किंमत असते तर तुम्ही माझ्या समोर एवढे बसले नसते. कर्तृत्वाला किंमत आहे दादा, चेहऱ्याला काही किंमत नाही. कोण खातं चेहऱ्याला? हा आमचे ज्ञानोबराय तुकोबराय कसे दिसत होते महत्वाचं आहे का? पण आज त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा जो लिहिला ना, असं म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा राहणार. दिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज गरज काही तोंडाला कोणी खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसते, डुकरीन, जरा स्वतः चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरी हो, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमवलाय. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी कत्री रातच्या 12 वाजता उठा, उठा जरा. मायबापाच्या अंथरुणाजवळ जा रे, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या, आकाश ठेगणं पडेल, इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, पहिला भेटतंय, 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही? आणि किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुरतांची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. तरी आमचे राजे म्हणाले, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेला ते आचरण? का निस्ता कालवा? तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते, माता मावल्या ज्यांच्या आल्यात ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पदराला गाठ बांधून एक वाक्य ज्ञान पोरीला सांगा. कान उघडं ठेवून ऐका बरं का बाया. पोरीला सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल. तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. एवढंच पोरीला सांगा महाराज.
तिला म्हणाव चारित्र्य जप. दिसणं इकडं बी दिसायचा लय ट्रेन चालू आहे. पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, सुंदर, पहिल्यांदा तर मिशी असावी. आता आपापली बघा, लोकाची बघू नका. हा लय दुसऱ्याचं इकडं बघ, इकडं बघ, इकडं. अरे तुझी बघ जाग्यावर आहे का? लोकाचा बघायला बघा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, पण आली पाहिजे. कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. अंगाला शोभेल असे कपडे असावे. दादा तुम्हाला सांगते, पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा. देशाविषयी प्रेम असावा आणि चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा दुसरा नाही. लय सुंदर दिसाल दादा, फक्त आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा आदराने ठेवा. लय नजर बदलली दादा आमची लय. मला चांगली लेकरं पोटी यायची असतील तर काही गोष्टी करणं काम आहे. मायबाप चांगले असणं गरजेचं आहे. महाराज आता ही लेकरं आहेत, ह्यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना सगळं माहित आहे महाराज. आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवजयंती ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही, डोक्यात घ्यायची गोष्ट आहे. महाराज शिवजयंती केली म्हणून करायची नाही. मी सांगते शिवजयंती केलीच पाहिजे दणक्यात. का करायची? आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताठ मानेनं बोलते. आज तुम्ही इथं कीर्तनाला बसलायत, महाराज माणसं म्हणतात छत्रपती काय देव आहेत का? माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो या देवामुळे, म्हणून त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. शिवजयंती करायची सोडायची नाही. अरे नशा आहे नशा, आणि एकदा चढली ना चढायलाच पाहिजे जयंती. महाराज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे भिकाऱ्याची लक्षण आहे दादा. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती आहे. याच्या पलीकडे सण करायचा नाही. अरे कीर्तन करणारे जरी मी असले, ऐकणार जरी तुम्ही असलात, ठेवणारे जरी पात्रीकर दादा असले, तरी हे घडतंय त्याचं कारण माझा राजा आहे दादा. महाराज आज जर छत्रपती होऊन गेले नसते ना, काय एवढ्या थाटात मंडपात बसताय. एक कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. परवानगी. जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती बाबा होई म्हणला असता तर ही बाई इथं आली असती. म्हणून जरा जाणीव ठेवत जा. ज्याला आदर आणि कदर करता येत नाही जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही. म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे. कारण जर आज राजा नसताना तर माझ्या आई बहिणींची अब्रू तुमच्या डोळ्यात देखत लुटली गेली असती, तरी तुम्ही कणभरही हालचाल करू शकला नसतात. आठवा जरा 3.5 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड. महाराज आमच्या मुघलांची सत्ता मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होती. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता. सत्ता विस्तारापोटी काय म्हणजे लढाया केल्या, यामध्ये सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किंचाळे व हुंदके ऐकून चोपड्यात उरल्या सुरल्या मिणमिणत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता ताराबुन्या भूताला अवतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास झाले आणि या स्वराज्याचा उदय झाला. दादा राजा सोपा नव्हता. माणसाला वाटतं तेवढं सोपं नाही. हे एवढं सुखात जगताय ना, हे त्या राजामुळे. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. महाराज आता एक गाणं सुद्धा बदलाय पाहिजे. महाराज तुम्हाला खरं सांगते, आता ही अवस्था राहिली नाही. आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. लाज वाटते का? हा तुम्ही बी लिहून आला असताल, रमेश वसे सुशिला, तिला घाल चुलीला लाव पेटवणीला. एवढी लायकी का गड्यांच्या दगडावर तुमची नावं लिहायची?
हे आपला धर्म आपण बुडवला, दुसऱ्याने नाही. दारू पिऊन गडावर चढायचं. आणि अजून एक प्रथा निघाली बर का, ती कुणालाही राजे म्हणायची, मित्राला बी राजे. जी रात्री धोत्रात मुततो ती राजे. हा, ज्याला बायकोतला आणि डुकरातला फरक कळत नाही ती राजे का? हा, राजे बोलल्यावर राग येईल. पण मला सांगा, स्वतःच्या बापाच्या नावाने दुसऱ्याला हाका मारता का? मारता का? हो की नाही का? मारता? मारत असला तर सांगा, मारता का? तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं हाक मारली, राग येईल का? मनानं आनंदानं जगचाल. राग येईल ना? येईल का नाही? अरे मग माझ्या बापाच्या नावानं कशा दुसऱ्याला हाका मारता? बाप आहे तो, राजे एकच, दोनच राजे दादा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. याच्या पलीकडे दुसरा राजे नाही. आलतू फालतू नालायकाला राजे म्हणायचं नाही. बंद करा ती जरा. कुणालाही कसली पदवी द्यायची नाही. पदवी द्यायची ना, त्याला शोभाला अशी द्या, नालायक द्या, हलकट द्या, काय द्यायची ती द्या, पण राजे नाही. त्यांच्या कुळातले असतील तर ठीक आहे, पण कुणालाही राजे. ही प्रथा केली लोकांनी आजकाल. काही करतात, काही स्वतःला राहायची खायची अक्कल नाही, दुसऱ्याचा धर्म बुडवतात. धर्मासारखं वागता येत नसेल, धर्माला कलंक लागेल असं वागायचं नाही. महाराज शिवजयंती करायची तर अशी करायची. महाराज आमची पोरं शिवजयंती करतात, गावोगावात करतात, केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण एक वाक्य सांगते, पायाला हात लाव. जोपर्यंत छत्रपतीचं नाव मुखात आहे, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी राजाचं नाव घ्यायची, नाही तर लायकी नाही दादा. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? बर. ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशानं स्वाभिमानानं हातवरी करा. स्वाभिमान. जाऊ द्या, आले खालचे बघू, स्टेजवरच्या आतमध्ये बघू महाराज बरं का. कसं आहे, त्यांच्याकडे पाकिट आहे, बोलण्यात अर्थ नाही. चला घेतले बरेच. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांसाठी जे खात्यात ती वाजवा. काय टाळ्या वाजवताय खाणारे? अरे ह्याच्यात आपलं नाव का होईल जरा बघा. आणि तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही, आमचे सुद्धा धड नाहीत बरं का. आमचे टाळकरी माळकरी सुद्धा कीर्तन झालं, ह्याचे दान दे का देवा तुझा. नाही इथले नाही, इथले नाही महाराज, तिकडले बरं का. आमच्या भागातले, आमच्या लय अवघड आहे. आमच्या भागात सगळंच अवघड आहे महाराज. आमच्या भागात लईच अवघड आहे. अशा जाती जन्माला आल्या ज्या मतदानाचे पैसे खात्यात. तुमच्या भागात नसन? नाही नसनच महाराज. तुम्हाला सांगते, पैशापायी आमच्या भागात असा सरपंच केला ज्याला सोयी सुद्धा येईना. ते अंगठा मारू मारू बेजार. 26 जानेवारीला मास्तरला सरपंचाला, मास्तरनं सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं गावातल्या. सरपंच झेंडावंदनला गेला, त्याला राष्ट्रगीत पाठ नाही, ते ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला, सरपंच झेंड्याची दुरी वाढा. सरपंचानं अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. दोरीच असली वारी वाटली ना. म्हणून गावची दोरी योग्य माणसाच्या हातात. महाराज मतदान करणं कर्तव्य आहे. नीतिमत्तेनं जगा. आमच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही. बोलल्यावर राग येतो, पण आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषा. कळलं का? कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आणि मला सांगा, जो श्रीमंत आहे तो रेशन खातो का? तो बासमतीच खातो. पण तीच रेशनचं 3 रुपये किलोचं तांदूळ 10 रुपये किलोनं गरीबाला ऐकतो. जाते. कोरोनात 5 रुपयाचा मास्क 25ला ऐकला, 10चं सॅनिटायझर 80ला ऐकलं. त्यांना वाटलं नाही माणसं मरतायत बिरतायत, काय नाही. मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत. पण काही म्हणा, कोरोनानं लई जिरवली. बासमती खाणार सुद्धा रेशनवर आलं. त्याला माहित आहे कधी बंद पडून भरोसा नाही. साठवू ठेवा. अरे लई जिरली ही जी म्हणायचे ना, पैसा पैसा. अरे करोडपती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकरी टाकती. खा नाही.
म्हणायचा तुम है तो जिंदगी है. गर्लफ्रेंडला सांगा एक प्रयोग करून बघा पोराओ. आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ती जर तुला भेटली ना मी बी पाटलाची नाही. लय प्रेम प्रेम करीता तुम्ही. अरे मूर्ख आहेत होई महाराज लय. आणि ही बी बर मी म्हणत नाही प्रेम करू नका. मी खरंच नाही म्हणत प्रेम करू नका. बिनधास्त करा. एवढं उतू आलंय ना तुमचं प्रेम. बिनधास्त प्रेम करा. परम प्रेम करा. या मातीवर करा. परम प्रेम करा. या देशावर करा. परम प्रेम करायचंय ना. अरे माय बापावर करा. तुमच्यासाठी अख्खी जिंदगी घालवली रे त्यांनी. करा ना बिनधास्त प्रेम करा. निर्वासनिक निकलंकित निरपेक्षित असतं त्याला प्रेम म्हणायचं. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम. जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम. महाराज आई लेकरावर करते ते प्रेम. आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम. मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. कशाला एका व्हॅलेंटाईन डेला एक दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच त्याला प्रेम म्हणायचं का? महाराज तुम्हाला सांगते मी सांगते पूर्ण चॉईस बदला. तुम्हाला कर्तृत्ववान निर्व्यसनी लग्नाला सुद्धा तसली पोरं आवडत नाही. तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वर वर तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं आहे. तुम्हाला धोत्रावाली माळकरी टाळकरी इथं लगीन व्हाय ना होय देईनाच पोरगी कोण महाराज. आळंदीत जाऊन बघा असे महाराज लोक पडून आहेत महाराज. पोरगीच देईना कोण. कारण आम्हाला वाटतं महाराज अनएज्युकेटेड. महाराज लोक अनएज्युकेटेड असतात शिकलेली नसतात काही येत नाही म्हणून कीर्तन करतात. खरं आहे का नाही? आता इथं बसलेल्या 80% लोकांना वाटत असेल मी शाळा शिकत नाही. शिकत असली तरी हुशार नसन. दिवसातनं 3-3 कीर्तन करते कवा कॉलेजला जाते महाराज. बरं का तुम्हाला एक सांगू अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगते. मी शिवलीला पाटील यावर्षी टीवायला आहे. 12वी सायन्सला मला 94% 87 पॉइंट मार्क होते. त्या भगवंताची देणगी. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटल्यावर कर्माशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. घर बसल्या अभ्यास होईन म्हणल्यावर होत. प्रत्येक गोष्टीला जिद्द लागते. म्हणून तुम्हाला सांगते चॉईस बदला. कर्तृत्ववान पोरासोबत लग्न करा. आम्हाला पोरींना टाईट जीन्स वाला लागतो. टाईट ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतं ना थोडं इथं फाडतं थोडं इथं थोडं मागणं बी फाड म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. अरे श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला आणि भिकाऱ्यासारखी लक्षणं. पोरं हितल्या 2 गुंड्या उघड्या इकून इकून रान हाणलेलं थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. अरे तू काय कोंबडा आहे का? बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले. त्याला काय माहिती कोंबडा निघल फिर बोंबलत तसाच. लय राग येत तुम्हाला काही म्हणा बरं का. जे आहे ते टिकवत जा रे. संस्कृती टिकवा ना. काय जात तसलं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये ना लेकरं चांगली असली बास बाकी काही लागत नाही महाराज. तुमच्या पोटी लेकरं तुमच्या पोटी सुद्धा लेकरं चांगली जन्माला येतात. 2-3 गोष्टी ऐका. माता माऊल्या रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. आणि जर अशी लेकरं जन्माला आली ज्यांना आपलं कर्तव्य कळलं. तुकोपुण्य माता पिता तयाची या पण कुणाचे कुणी कन्या पुत्र होती जय सात्विक. दादा लेकरं चांगली असली ना सगळं चांगलं होतं. महाराज माझ्या मासाहेब जिजाऊंची कुस पावन होती तेव्हा छत्रपती सारखं रत्नपोटी जन्माला आलं. काय कुस होती दादा. अरे शिकवण काय होती. 5.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. विचारलं काय असतं. सांगायचा प्रयत्न केला. एका वाक्यात सांगितलं बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचंय. वाक्यात शिवराय घडले दादा. काय शिकवण होती महाराज. तुम्ही सुद्धा शिकवणं फार गरजेचं आहे बरं का. आता शिकवण बिघडत चालली. आता पोरांना 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. घालायला जीन्स पॅन्टी, बसायला फटपटी, खायला पानपट्टी, प्यायला हातभटी,
जो अप्पाय झोपडपट्टी खर्चायला बापाची सोसायटी ती मेला बरोबर आईश करू नये अशा मताची मी नाही. पोरांनो मी सांगते आयटीत तुम्ही नाही तर काय डांगऱ्याने आईश करायची का? तुम्हीच. बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायटन शिवाय तर घडी नाही, आयफोन शिवाय तर फोन नाही, बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही. जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बटा 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 करीतच जायचं महाराज. नादच खोळा. फॉर्च्युनर शिवाय तर गावाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही पोरं. एवढं ऐकलं आता एवढं ऐका. अय माझ्या भावा, काय आईश करायची ती कर, पण स्वतःच्या हिमतीवर कर. बापाला टाकलेल्या तुकड्यावर कुत्र्यासारखं जगू नका दादा. जेवढी ऐपत आहे तेवढीच आईश करा. 18च्या पुढं खाण्याच्या बाबतीत सुद्धा बापाच्या तोंडाकडे बघितलं नाही पाहिजे. इथं बापानं 2 एकर इकायची ह्याला पल्सर घेऊन द्यायची, काय न्याय आहे का? आईश करा पण स्वतःच्या जीवावर करा. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही काय असलं फालतू पोरींच्या मागं लागता. पोराव असं जगा, असं कर्तृत्व बनवा. तुम्ही काय पोरींच्या मागं कुत्र्यासारखं लागताय? पोरीच्या बापानं तुमच्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून. असल्या दणक्यात जगायचं दादा, थाटात. आमचं महाराज नाक कापलं तरी हे झाय म्हणतोय चलतंय महाराज. काही नाही, पण चूक त्यांची नाही. 8वीचं पोरगा 8वीचं मावा चोळतय मावा. माझ्या समोर आलं. म्हणलं गाबड्या तुला लाज वाटते का? चडीतला पॅन्टी त्याचा तवर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला, ए तू कोण? महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन, आता बॉम्बलायचं नाही. महाराज आपण लय नादी लागत नाही. आपला जीव केवढा. एक ठोका टाकला तर 3 कोलांटे उड्या खाईल महाराज मी, बरं का. आपल्या फक्त तोंडात दम आहे आणि बळे विना शक्ती बोलून नये महाराज. काय बोलण्यात अर्थ आहे? काही लोक तर म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. खुशाल माणसं म्हणतात. मला कीर्तनाच्या आधी कुणी बघावं, मी साधी असते आपल्या. खुशाल म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय बाया, वाटतं का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का? ह्यांना वाटत नाही हो महाराज, बरं का. काय करावं, लोकांनी क्रायटेरिया केलाय महाराज डिहरीवाला, बॉडीवाला. दाढी ती तर काय मला यायची नाही महाराज, त्याचा तर काय भरोसा नाही. लय अवघड आहे. मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन जायला जरा असा उशीरच झाला महाराज. मग न्यायला आता चोपदार आले, सप्त्यामध्ये चोपदार असतात. न्यायला चोपदार आले. चोपदारला वाटलं महाराज गाडीतनं उतरलाय. मी गाडीतनं उतरले होते, मंडपाकडे निघाले होते. त्यालाही सांगितलं महाराज गेलाय. तोही घाईत आला, मी घाईत आले. आमच्या दोघाची झाली धडक. मला काय म्हणताय, ए बोरे सरक बाजूला. काय ग मधी 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 मधी? म्हणलं बुंबलू नको, मीच महाराज आहे. त्यानं कीर्तन होस्तर थोबाड नाही दाखवलं मला पुण्याच्याला. महाराजावरच चिडला तर काय घेता. लय अवघड दादा. मग दिसण्यावर काही नसतं बरं का. जाग्यावर या माणसाला वाटतं, पण महाराज दिसण्यावर नसतो, महाराज असण्यावर असतो. लय अवघड आहे. मग मी त्या पोराला म्हणलं, बाबा तुला लाज वाटत नाही? बापाला बिपाला भेट नाही का? ती म्हणला आपण आपल्या बापाला सुद्धा भेट नाही. म्हणलं बापाला भेट नाही, आपल्याला काय भ्यायचं आहे? समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं कार आताच म्हणलं होतं ना बापाला भीत नाही. ती म्हणला बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मग मागं का घेतली? ती म्हणला ती आवला त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बापच ह्या जातीचा. पोरग काय माळकरी निघणार आहे का? तुम्हाला वाटतंय, पण ही कोरोना तुमच्यामुळेच आलाय. आणि जेवढे काय वाचले ते आमच्यामुळे वाचले. लय अवघड आहे. तुम्हाला काय सांगायचं. माणसं म्हणतात दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. श्रीकृष्ण जन्माला आले, फुलाचा पाऊस पडला. तुम्ही आम्ही जन्माला आला, भर पावसाळ्यात पाऊस गेला आणि जेव्हा नाही तेव्हा पडला महाराज. आपलं जगणंच लय हो. पण काही म्हणा, मला कोरोनामुळं कळलं. कोरोनामुळं मला कळलं की बिना ब्राह्मणाचं सुद्धा लगीन होतंय. मला कोरोनामुळं कळलं दादा. कोरोनामुळं मला कळलं लग्नाला मामा लागत नाही. नुसतं नवरा नवरी, नुसतं तिनं टुकू बघायचं आणि ह्यानं टुकू बघायचं, झालं लगीन महाराज. अहो तुमची तर काय, आमची तर लई जिरली. अशी जिरली ना महाराज. आणि मला वाटतंय अजून बी जिरती काय की.
गेल्या वर्षी मी अशीच दिवसात 3 कीर्तन घेतली होती. 3 रातच्या 12 वाजता सांगितलं, मेरे प्यारे देशवासियो, जागेलाच खटका महाराज. कशाचा महाराज आणि कशाचा काय. असे 25 पांढरे कपडे असे टाईट लॉन्ड्री करून इस्त्री करून ठेवले होते. असे 5-6 पेटे, 10-15 जॅकेट, 20-25 शेले. 6 महिने धक्का नाही. त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजींनी मिली काय की. पण 6 महिने सुतक इतका लय महाराज. असं म्हणायचे, पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ता कधीच बंद पडत. लॉकडाऊन न मनच उकडली. हप्ते बी बंद पडले, सप्ते बी बंद पडले. काही म्हणा, पण 2-4 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं. नाही नाही हो, तुमचं काय नाही, पण ह्यांना लय त्रास झाला. 6 महिने बाबा घरीच. उठूही देईना आणि बसूही देईना. पाऊस पडला की म्हणायचा भजे. अशी बाईची परेशानी. पहिल्यांदा कोरोनात बाईला वाटला असं, कुठून धोंडा माझ्या गळ्यात मारून घेतला. काही म्हणा, पण काही म्हणा, बायकांना लय त्रास झाला बरं का, लय त्रास झाला. पण बायकांनी बी, ते खेडेगावातल्या बायका एक सहन करत्या, शहरातल्या बायका नाही. शहरातल्या एक तर शहरातल्या बायका नवऱ्याला आवाजावं बोलत नाही, आरोतर बोलतात. ओट मॅस. मग ती काय त्याला मान देत नव्हती. ती म्हणायची ऑफिस नाही ना, घास भांडी. ती तिकडं धुणं, साडी वाळू घाल, तेवढी पर्कल नीट घाल, नीट घाल, लोक बघतात नीट घाल. काय किंमत राहिली नाही हो आजकाल. अरे पहिलं नातं टिकायचं का तर नात्यामध्ये आदर आणि विश्वास होता. आता नातं टिकत नाही का तर नात्यात आदर आणि विश्वास नाही. पहिलं 100 फुटावर जरी म्हातारा असलं, माग 100 फुटावर जरी म्हातारी असली, महाग म्हातारं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं. त्याला विश्वास होता आपलीच आहे, आपल्याच महाग येणार. नजर खाली असणार, डोक्यावर पदर असणार. पदर पदर पदर. तुम्ही नका घेऊ, तुम्हाला म्हणलंच नाही मी. आमच्या बायका पदर माग, केस मोकळी, तुडून 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 लागा लागा मला बघा करीन. तुम्हाला माहित आहे का, बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मोकळी केस केव्हा सुटतात. पांडुरंगाचं काय नाही, पण आंबाबाईचा काय भरोसा नाही. पांडुरंग महाराज पावला तर पावतो, पण आंबाबाई झाडाला लय त्रास आहे, झाडाला लय त्रास आहे. असा झाड एकदा ठोकलं पाहिजे महाराज. माणसाला वाटतं तुम्ही महाराज आहे तरी असे कसे बोलता. हे असं अंगात भिंगात येतही असेल, येतही, पण हे जरा जास्तच करतात. एका बाईच्या अंगात आलं, नवरा शेजारीच होता. नवरा म्हणला, ताई देवीनं सगळ्या गावच्या सोडल्यानं माझीच बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असं. म्हणलं आता काय करू. म्हणलं बघ काय म्हणती. तेवढ्या माणसात बायकोच्या पाया पडला आणि बायकोला म्हणतय, बोला आई साहेब. आता हे काही याची आई आहे का. ती पण बिनला जगत म्हणती, बाळा आता हे काही लेकरू आहे का. नवरा म्हणतो, बोला आई साहेब आमचं काय चुकलं. मेल्या लग्न केलं इथंच मोठी गोष्ट झाली. चुक नाही जिंदगीत. शादी के लड्डू खानेवाला भी पछताय, न खानेवाला भी पछताय. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार. लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार. सांगाल काय मजा असते ती. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, या काही पट्ट्यानं हातवरी करायचा, ज्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. हा स्टेजवरचे धरून
एकतरी ज्याची बायको इथं आहे त्याची तर टापच नाही, पण ज्याची घरी आहे लय अवघड आहे दादा. करू नये अशा मताची मी नाही. करा, सगळेच करतात. संसार करत नाही, सगळे करतात. महाराज लोक करतात, परमार्थिक लोक करतात, सगळे. करू नये असं नाही, पण आपण करतो लय विचित्र. तुम्हाला सांगते विनेकरी दादा, तुमचं नाव काय? शिवाजी महाराज. वा, माणूस सुद्धा आपण शिवाजी महाराजाच्या नावाचाच गाठला बरं का. शिवाजी महाराज. मला सांगा महाराज, तुमचं लग्न झालं? विचारलेलं बरं असतंय महाराज बरं का. एखाद्याला नसती हाऊस त्याचं काय एवढं. शिवाजी महाराज, झालं ना लग्न? किती वेळा झालं? एकदाच झालं महाराज. मला सांगा शिवाजी महाराज, लग्न झालं बरोबर आहे, तुम्ही परमार्थ करताय, माळकरी आहेत. हा, मला सांगा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत. जेवढं मी माझ्या परमार्थ केला नसेल तेवढा तुम्ही केलाय, संसारही केलाय. मी तुम्हाला काय विचारते, माझं लगीन झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईल तेव्हा माझं मी बघून घेईन. तवर सांगा शिवाजी महाराज, खरा आनंद कशात आहे, परमार्थात की संसारात? परमार्थात. बघा बर का, फिक्स ना, बदलायच ना, लॉक किया जाय. हा, कशात आनंद आहे? काय म्हणले, कशात आनंद आहे? परमार्थात. शिवाजी दादा, कशात आनंद आहे? बघा, अजून एक चान्स आहे. हा, पुन्हा कल्टीच खायची नाही. कशात आनंद आहे? आता मला सांगा शिवाजी दादा, जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? नाही, घरीच जाणार महाराज बरं का. परमार्थात फक्त आनंद आहे, परमानंद मात्र घरी आहे महाराज. मी सांगते, माळकरी व्हा, माळा घाला, लोकांचं जीव घेऊन आपलं पोट भरावं इतकी नालायक माणसाची जात नाही. माणूस म्हणून जगा बर का. माळकरी इथं बरेच आहेत. तुम्हाला सांगते, बिन माळकऱ्याच्या मातीला जायचं नाही. मेहू का असं ना, जायचं नाही. आणि जर गेलाच, त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालू द्यायचं नाही, कोंबडीचं पग घालायचं, नाहीतर आखी बॉयलर कोंबडीच घालायची, पान म्हणून घालायचं नाही. मी तुम्हाला सांगते बदनापूरकर, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन, फक्त देवानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधानं येणार, पण वावरात नाही पाडणार, थेंब सुद्धा नाही. असं वारकऱ्याचं हिरवं गार दिसलं पाहिजे, ह्याचं बुटूक जाग्यावरच डुललं पाहिजे. जी सोमवारी मटण, एकादशीला दारू, चतुर्थीला पार्टी, तसल्या जातीला तर आड रानात गाठणार आणि एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा. आकार बघा, आकार इकडं असा ठोकणार आणि पुन्हा वरनं म्हणणार, आता कसं वाटतंय? ती म्हणलं पाहिजे, गारगार वाटतंय. देव आपला ऐकणार. पण मी काय म्हणते, तुम्हीच माझा ऐका ना. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. दादा, खायचं ते खा, प्यायचं ते पिणारे तर लय वाईट तुमच्यात नसतील तरी बी सांगते. एकानं पिली दादा, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला, तुला माहित आहे का, तुला माहित आहे? बायको म्हणली, पिल्यावर तुलाच माहित असते. बायकोला म्हणला, गाववाली इडी इडी. बायको म्हणली, का? मला सरपंच गेला नाही. बायको म्हणली, तू उभाच नव्हता. ती म्हणला, करून बघ, गाव बदलीन गाव, आमदार गेलं, तालुका बदलीन तालुका, खासदार गेलं, जिल्हा बदलीन जिल्हा, पंतप्रधान गेलं, देश बदलीन देश. बायको म्हणली, धुंदीत ये. दारूच्या नशेत लुंगी समजून माझा पर्कल घातलाय तो बदल. पुन्हा दुसरं बदल महाराज. कळलं त्यालाच कळलं, काय काय लोकांना कळत नाही. तुम्हाला खरं सांगू का, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. आणि काय काय कसणुक्या तोंडाची हसू आलं तरी हसत नाही. नासक्या कांद्याची जात महाराज.
निसते अशी असं अरे हसत जा. अरे ज्या माणसाला हसता येतं, चार माणसात बसता येतं, गोड दिसता येतं, गर्दीत घुसता येतं. ज्याला हसता येत नाही ना त्याचं काही खरं नाही दादा. हसत जा जरा, आनंदी राहत जा, कसणुकी तोंड करीतच जाऊ नका. काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो. गोर गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या, त्या जातीकडे बघू वाटत नाही. म्हणून आनंदी राहत जा, आनंदी. काही देवानं आपलं वाटोळं केलं नाही. महाराज मी तरी काय तुमचं वाटोळं केलंय का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध, तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध. कुशाल तोंडी येऊन नाही म्हणतो की नाही? मग कशाला काशी करायला आले का इतक्याला? संबंध नाही तर काय मराय आले का? महाराज आपला संबंध आहे, लक्ष देऊ नाही का? हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना दादा, हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते दादा, ताकद आहे, विश्वास आहे. नात्यात विश्वास फार महत्वाचा आहे. 3.5-4 वर्षाचं निरागस लेकूर रडतंय, रडायला लागल्यावर बाप त्याला घराच्या बाहेर खेळवायला घेऊन जातो. लेकरांना हसावं म्हणून त्याला वर फेकतो, पुन्हा झेलतो, वर फेकतो, पुन्हा झेलतो. ही क्रिया करत असताना लेकरू हसतं की रडतं? मी तुम्हाला वर फेकलं, हसताल का रडचाल? वरनं मला शिवाय द्याचा, कारण सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाहीच महाराज बरं का. पण त्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो. माझ्या बापानं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं ना, माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे. अरे भाऊ द्या तारास, विश्वास विश्वास लागतो दादा. तुम्हाला विश्वासाचं उदाहरण सांगते. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली. बायको विचारतीये शाहिस्तेखानाला, झापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय, अगं जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला विश्वास म्हणायचं दादा. शत्रूला सुद्धा माझ्या राजावर एवढा विश्वास होता, एवढी नीतिमत्ता पावन होती. अरे आपली पोरं सुद्धा शिवराय घडतात. कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल. आचरण बदला, नजार बदला, तुकोबराय सांगतात. महाराज तुम्ही सात्विक व्हाल, फक्त तुम्हाला या धर्माची, या देशाची, भगवंताची जाणीव असली पाहिजे. महाराज देशाची, धर्माची, देवाची जाणीव असली ना, काही कमी पडत नाही. आणि देवाच्या नामा इतकं श्रेष्ठ काही नाही बरं का. माणसाला वाटतं टाळ खुटे. महाराज देवाचं नाम घेतल्यावर भले भले तरतात. तुम्हाला सांगते देवाचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. तुम्हाला माहिती आहे राम नामाची दगड तरली, बरोबर? राम नामाची दगड तरली ही बातमी रावणाला कळाली. मग रावणाचे भक्त म्हणाले, राम नामाचा दगड तरतोय म्हणल्यावर रावण नावाचा सुद्धा तराय पाहिजे. दगड घेतला, सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. दगड तरला का बुडला? बदनापूरकर तरला का बुडला? बुडला. दगड बाया बुडला, दगड बुडला. बदनापूरकर दगड बुडला, बदनापूरकर दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. एकतर तू कीर्तन करणं बंद कर, नाही तर आम्ही तुझं ऐकणं बंद करता. कारण जर रावणाचं दगड तरत असेल तर परमार्थ करण्याला अर्थ नाही. ज्या बाबानं दुसऱ्याच्या बाईवर नजर टाकली, देवाची बायको पळवून आणली, त्याचा दगड तरावा. जो स्वार्थ अहंकाराच्या बोहात डुबालेला आहे त्याचा दगड तरावा. तरलाच नाही पाहिजे. मग तरला कसा? हीच शंका रावणाच्या बायकोला सुद्धा वाटली. रावणाची बायको म्हणली, होय व तुम्ही किती चालीचं हे फक्त मला माहित आहे, आणि तुम्ही इतक्या चालीचा असताना तुमचा दगड तरलाच कसा? रावण म्हणला, तुला म्हणून सांगतो. तुम्ही म्हणसाल फक्त तिला सांगितलं, तुम्हाला कसं कळलं? मी तिथंच होते.
लई विचार करी जाऊ नका. अहो एक 8 वर्षाचं पोरग माझ्याकडे आलं आणि मला म्हणतंय सांग माणूस एका पायावर कधी उभा राहतो. म्हणलं मला माहित नाही. म्हणला कशाला ढेकळं कीर्तन करते का. म्हणलं हे कुठल्या शास्त्रात नाही, पुराणात नाही, ग्रंथात नाही, वेदात नाही, मला माहित नाही. म्हणलं ऐक मी सांगतो. म्हणलं सांग. म्हणलं ऐक माणूस एका पायावर तवा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. काही संबंध आहे का. घाल नाही तर फिरू उघडा, मला काय करायचंय. पण काय विचारतील याचा भरोसा. म्हणून तुम्हाला सांगते मी तिथंच होते. रावणाला बायको विचारतीये. रावण सांगतोय ऐक दगडावर रावण नाव टाकलं हे खरंय, दगड पाण्यात तरला हेही खरंय. पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हणलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. दादा विचार करा. रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड तरत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का. तर तो पण घेतलं पाहिजे. मी कीर्तनात म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळ्या बाया म्हणायच्या एक बाई म्हणतच नव्हती दटकुली. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणले महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची. म्हणली विठ्ठल विठ्ठल म्हणायची. म्हणलं का ग. म्हणली महाराज विश्व ती माझ्या त्यांचं नाव आहे कसं त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही का. बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा. लय गुणाचा लागून गेला का. आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. अय बदनापूरचं गडी फक्त होय म्हणा मग पुढचं सांगते. महाराज एका म्हातारीचं म्हातारं मेलं. ती म्हणली सगळ्याला कळायच्या आधी चूल पेटवली. 2 गरम गरम भाकरी टाकल्या. दूध घेतला आणि काला केला. बातमी लीक झाली. शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहित आहे मला. लाज वाटते का तुला. नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ दे पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट आहे का. माणूस मियाला की मी नक्की जाते. तुम्ही म्हणताल चांगली गोष्ट आहे. मियाला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघाय जाते. अशा सूर लावून रडतात महाराज. 110चं म्हातारं मेलं कवर टिकणार होतं. उग ती पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला तरी. तर काय टिकतंय आजकालच्या कोरोनाच्या काळात महाराज. तुम्हाला खरं सांगू टिकतं बर का. विश्वास पाहिजे. कोरोनाचा विषाणू दिसतो का. दिसतो का. न दिसणारा विषाणू जर मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर मारू शकतो तर माझा न दिसणारा परमात्मा तारू का शकत नाही. तारतो दादा. विश्वास लागतो म्हणून विश्वास ठेवा. सगळं काही चांगलं होईल दादा. महाराज बायासारखं भांडण, बायासारखं रडणं, बायासारखं बोलणं. नवरा बायकोची भांडणं लागली होती. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. बाया काय बोलतील भरोसा. आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते. गडी पटलं तर व्हाय म्हणा. बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले. अय गडी खरं आहे का नाही. काय म्हणती बायको मी हाय म्हणून. दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा. दुसरी असती तर कवाच गेली असती. लय खुश होऊ नको. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तू काय जाय ना दुसरी काय आहे ना. काय लय प्रेम आहे का दादा. महाराज नवरा बायकोचं भांडण लागलं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदरच नाही. तुमचं सगळं मी सांभाळते. काय काय सांभाळू. नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो. सगळं मी सांभाळतो. तू फक्त तुझं तोंड सांभाळ. तेवढं सांभाळ तर जगाचं कल्याण होईल महाराज. बायाचं तोंड. नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत नेता का. तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय. बोलत जा ना. बायकोला आत नेता का. कुठं सोडता पंपाच्या. त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये. कळलं त्यालाच कळलं.
बाई बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. महाराज तुम्हाला सांगते पात्रीकर दादा, तुम्हाला काय पोस्टर बिस्टर लावायची गरज नव्हती. फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला शेवटला म्हणून यायचं. काय तिला फक्त म्हणायचं. कुणाला? महाराज ती अख्ख्या गावाला सांगते. आणि बायाची पद्धत सांगायची. बायांनो पटलं तर बघा बरं का. तुम्ही कसं सांगता? तुला म्हणून सांगते बरं का, दुसरीला सांगितलं नसतं. अगं अख्ख्या बदनापूरला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं राहिलं? बाया ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा टिकतो. लोकांची निंदा केली ना एका हत्येचं पाप लागतं दादा. म्हणून सांगते शांती ठेवा. म्हणून हे जरा नीट ठेवा. आई बाप तसे सास सासरे, लिकी तशा सुना. अय सुना, जरा नवऱ्याच्या आई बापाला सांभाळा. इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आई बापाला सांभाळत नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगतात त्यांची अवलाद त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाही. नीतिमत्तेचं चक्र आहे दादा फिरणार. म्हाताऱ्या लय खुश होऊ नका, तुम्ही बी लय आतल्या गाठीच्या. म्हाताऱ्यांचा एकच दणका, माझ्या जमान्यात नव्हतं बायास. अगं खा की डंगरे सुखानं, तिच्या नशिबानं आलंय सुख तो भोगू दे. नाही महाराज, शांती ठेवा दादा. थोडं जपा ना जपा. म्हातारीला वाटतं माझ्या सुनेनं मला थाटात सांभाळावं, आणि त्याच म्हातारीला वाटतं माझ्या लेकीचं सास सासरं झटक्यानं मारावं, लगेच कोरोनात पॉझिटिव्ह निघावं. आहे की नाही? अगं जरा नीट वाग. तू नीट वागली तर घर आहे, नाही तर काही खरं नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट, घर नीट. पायाला हात लावून सांगते बाया शांती ठेवा. अनय पुरींनो, आपल्याला 3 गोष्टी आल्याशिवाय लग्न करायचं नाही बरं का बाया. उगा आपला उताडा लोकाच्या मुळावर सोडायचा नाही. तुम्हाला माहित आहे का जावयाचा लय लाडका असतो. त्याला माहित आहे, सासूला माहित असतं सास सासऱ्याला. जी वादळ आपण सांभाळू शकलो नाही ती ह्या पट्यानं सांभाळली. लाडच लाड महाराज जावयाचा. तुम्हाला सांगते पुरींनो 3 गोष्टी. पहिलं संस्कृती. तुम्हाला मोठ्या माणसांची आदर करता आली पाहिजे, संस्कृतीची कदर करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट शिक्षण. खेडेगावातल्या बायांना सांगते, पुरुषांना कमीत कमी 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिला कळलं पाहिजे आपलं कोण आहे, परक कोण आहे, व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिसरी गोष्ट स्वयंपाक. पायाला हात लावून सांगते, लय आईचा लाड. ऋतुजा, तू इंजिनिअरिंग करती, तू पॉलिटेक्निकल करती, तू लॉ करती, तू मेडिकल करती. मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे, लगीन झाल्यावर काय तूच जाण रे का ती सोबत? चंद्रावर जरी गेली तरी पुरीला स्वयंपाक करावाच लागणार आहे. लय लाड. मला सांगा, लग्न झाल्यावर तिथं कोण असतं? आई असती का? कोण असतं? बाया कोण असतं? जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ते काय गोडीत सांगतंय, सासू चिडती तवा हिला आई आठवते. म्हणून तुम्हाला सांगते, स्वयंपाक शिका. काही आरती करणार नाही तिथं गेल्यावर आपले सास सासरे. म्हणून प्रेमानं सांगते दादा, काही गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. पोरींना संस्कृती येणं गरजेचं आहे, पोरांना कर्तृत्वाचं वागणं गरजेचं आहे. कारण शेवटी कसं आहे ना दादा, काही केलं तरी देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही. किती जगा दादा, देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही, देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. म्हणा संसार वगैरे